आज आहे डोहाळे जेवण. माझं नाही. आता नेमकं कोणाचं आहे हे सांगतो. चला स्टार्टिंग पासून स्टार्ट करूया. आज तर पहिलं काम होतं डॉक्टरकडे जाऊन एक इंजेक्शन घेणं, कारण की मला 2 दिवस झालं खूप जास्त ताप आहे आणि आता तर सर्दी आणि खोकला पण झालाय. त्यामुळे पहिला डॉक्टरकडे गेलो, गोळ्या घेतल्या, सलाईन घेतली आणि घरी आलो. सगळं बॅग वगैरे पॅक केलं आणि निघालो सांगोलसाठी. सांगोलला आज मी आणि दादा जाणार होतो, त्यामुळे जाताना तर एकदम नॉर्मल लुक मध्ये गेलतो, कारण की आम्ही तिथं जाऊन आवरणार होतो. आणि जर तुम्ही टू व्हीलर वरती जास्त ट्रॅव्हलिंग करत असेल ना, तर हा मास्क नक्की घ्या. हा खूप जास्त इफेक्टिव्ह आहे मुलांसाठी. अजिबात डोळ्यात धूळबीळ जात नाही. सांगोलमध्ये पोहोचलो आणि जिचं डोहाळे जेवण होतं ना, ती तुम्हाला दाखवतो. ही आहे माझी मैत्रीण साक्षी आणि तिने ही ज्वेलरी मागवली तिच्यासाठी. आणि एवढे मोठे मोठे कानातले कोण घालतं बाई? खरं तर ही पूर्ण ज्वेलरी फ्लॉप झालेली, कारण की ती इथं आल्या आल्या ना त्याच्या कळ्या उमललेल्या, आणि ही ज्वेलरी फक्त आणि फक्त कळ्या बंद असल्यावरच चांगली दिसते. त्यामुळे तिनं डबल आणि ज्वेलरी मागवली सातारमधून. फंक्शन साठी तयार व्हायला चालू केलं आणि खरं सांगू का, आयुष्यात पहिल्यांदा एवढा चांगला मेकअप केला असेल मी, आणि ते पण उन्हामध्ये अजून जास्त चांगला दिसत होता. मी हेअर पण खूप भारी केलेले. मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा की माझा हा वाला लुक कसा दिसतोय. एवढी सगळी तयारी बघून मला पण वाटत होतं की यार आता मी पण लग्न करून घ्यायला पाहिजे. जवळपास माझ्या सगळ्या क्लासमेटचे रूममेटचे लग्न झालेत आणि त्यांना आता बाळ पण व्हायला लागले, पण अजून माझ्या लग्नाचा पण पत्ता नाही. पण जेव्हा मी साक्षीच्या सलाईन बघितल्या ना, तेव्हा माझं डोकंच हँग झालं की बाई एवढ्या सलाईन प्रेग्नन्सी मध्ये लावायला लागतात, नको लग्न.